दिवसाची या 6 दिवसांची एक आतापर्यंत झालेल्या 6 दिवसांची आज आपण एक थोडक्यामध्ये रिव्हिजन करणार आहोत की सर्कॅडियन रिदमचे 24 तासातले टप्पे काय काय आहेत, की कसं कसं आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होत जातात. तर मेन टायटल आजच्या सेशनचं काय आहे तर सर्कॅडियन रिदमचे शरीरातले किंवा 24 तासातले वेगवेगळे टप्पे. ओके, सो आपण बघितलंय की सूर्योदय आणि सूर्यास्त याचं खूप महत्व आहे, कारण सर्कॅडियन किंवा सायक्लिक सर्कॅडियन याचा अर्थ आहे की जे परत परत तसंच तसं घडत असतं किंवा सायक्लिक आहे. आणि ही जी सायकल आहे ती सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्यावर डिपेंडंट आहे. आणि ऍक्च्युली पृथ्वीवरचं अख्खं जग जे आपण लिव्हिंग बिईंग्स म्हणतो ज्यांना, त्या सगळं म्हणजे प्राणी, पक्षी, झाडं, माणूस आणि इवन नॉन लिव्हिंग थिंग्स याच्या सगळ्याचं सूर्याच्या उगवण्या मावळण्याशी खूप काहीतरी एक संबंध आहे. हे आपल्याला आता नेचर म्हणून माहिती आहे. पण मग आपल्या शरीराशी त्याचा काय संबंध आहे, आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, हे आपण ऍक्च्युली सर्कॅडियन रिदमच्या पहिल्या 3 सेशन आणि गेले 6 सेशन मध्ये आपण बघितलंय की आपण काय केलं तर एक नॅचरली हेल्दी जगू शकतो. मी हॅपी, बेस्ट असे काही शब्द वापरत नाहीये, पण नॅचरली हेल्दी जगू शकतो. आणि हेल्थ याचं डेफिनेशन पण आपण असं केलं होतं की ज्याला व्यवस्थित शांत रोजची रात्रीची झोप लागते, सकाळी उठल्यावरती ज्याला ऑटोमॅटिक नॅचरल मोशन होते, म्हणजे जे अनावश्यक आहे ते आपण शरीरातनं बाहेर काढून टाकू शकतो, आणि आपल्या शरीराचा जो मेंटेनन्स आहे किंवा जे काही आपण रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत केल्यामुळे शरीरातल्या जे काही गोष्टी वापरल्या गेल्या त्याचा मेंटेनन्स पण होऊ शकतो. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्या संस्कृतीमध्ये आपण ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 आपले परिपूर्ण देव आहेत, किंवा त्याला आपण सृष्टी, स्थिती आणि लय असंही म्हणतो. म्हणजे काय तर एक निर्माण करणं, त्याला मेंटेन करणं आणि मग त्याचा ऱ्हास करणं. तर या 3ही गोष्टी सूर्यप्रकाशाच्या प्रमाणे होत असतात. तर जेव्हा आपण सकाळी उठतो तर आपण कॉर्टिसॉल तयार होतं, याचा अर्थ तिथे क्रिएटिव्हिटी किंवा प्रजनन हे करण्याची शक्ती आपल्याकडे आहे. तर कॉर्टिसॉल आणि मेलिटोनिन हे दोघं आपल्याला काय देतात तर प्रजनन. प्रजनन म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं नाही, तर प्रत्येक सेलचं प्रजनन होणं खूप जरुरीचं असतं. जर आपल्याला ग्रोथ हार्मोन पाहिजे, जर आपल्या शरीराचा मेंटेनन्स चांगला व्हायला पाहिजे असेल, तर आपल्या शरीरामधल्या प्रत्येक सेल मधलं जे काही आपण दिवसभरात वापरलंय ते जे अनावश्यक आहे ते बाहेर जायला पाहिजे. म्हणजे वेस्ट सेल्स तयार होतात त्या शरीरातनं बाहेर गेल्या पाहिजे आणि नवीन सेलची रोज निर्मिती व्हायला पाहिजे. ओके, सो सृष्टी म्हणजे क्रिएशन, नवीन बनवणं, स्थिती म्हणजे मेंटेनन्स. तर रात्री ज्याला शांत झोप लागते त्याच्या शरीराचा मेंटेनन्स हा खूप चांगला असतो, त्याचं हृदय चांगलं काम करेल, या सगळ्या मेंटेनन्सच्या प्रोसेस आहेत त्या चांगल्या होतील. आणि लय म्हणजे सकाळी उठल्यानंतर जे आपण एक्सक्रिशन मध्ये जातो ते अनावश्यक जे आहे, जे आज शरीराला ज्याची गरज नाही ते बाहेर जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी होणं, मेंटेनन्स होणं आणि लय पण होणं. सो सृष्टी, स्थिती, लय हे 3ही होत असेल तर आपलं शरीर हे हेल्दी कंडिशन मध्ये आहे, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये मी म्हणेन जनरेशन, ऑपरेशन आणि डिस्ट्रॅक्शन. जनरेशन म्हणजे सृष्टी, ऑपरेशन म्हणजे मेंटेनन्स, ऑपरेशन म्हणजे बॉडीचं ऑपरेशन नाही, ऑपरेशन्स जे मॅनेजमेंट मध्ये ऑपरेशन्स म्हणतात ज्याला, सो मेंटेनन्स, आणि लय म्हणजे डिस्ट्रॅक्शन. सो GOD, जनरेशन, ऑपरेशन, डिस्ट्रॅक्शन, या 3 गोष्टी ज्याच्या व्यवस्थित होतात ते शरीर हेल्दी शरीर म्हणून म्हणलं जाईल, हेल्दी शरीर. ओके, मग यासाठी सर्कॅडियन रिदमच्या 24 तासाच्या काय स्टेजेस आहेत. सो पहिली स्टेज आहे सकाळी, स्टेज 1, सकाळी 6 ते 9.
सकाळचे 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत. या वेळात काय होतंय तर आपल्याला पहिल्यांदी डोळ्यांवर सूर्यप्रकाश त्या वेळेत पडला पाहिजे. जसा सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यांवर पडेल तशी पहिली गोष्ट आपलं जे SN किंवा आपल्या ब्रेन मध्ये एक स्थान आहे ज्याला सायकोसेसिक न्यूक्लियस म्हणतात, जिथे कॉर्टिझॉल हे हार्मोन तयार व्हायला लागतं. आणि या SN या पार्ट मध्ये ब्रेनच्या जर कॉर्टिझॉल तयार झालं तर ते आपल्याला ऍक्टिव्हिटी किंवा काही नवीन तयार करण्यासाठी, शरीराच्या ज्या काही जगामध्ये राहण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटी लागतात ते करण्याची सगळी शक्ती आणि स्थिती आपल्याला देतं. सो पहिला टप्पा आहे सकाळी 6 ते 9 आणि यावेळी कॉर्टिझॉल तयार होत असतं, म्हणून आपण काहीही न खाणं ही यावेळेची चांगली गोष्ट आहे. कारण जर आपण काही खाल्लं तर ऑटोमॅटिकली कॉर्टिझॉल वरचं आपलं ब्रेनचं काम कमी होईल आणि मग डायजेशन वरती काम सुरू होईल. म्हणून मी सांगितलं की सकाळी उठल्यावर साधारण 2 ते 2.5 तास काही न घेणं ही चांगली वेळ. म्हणजे ब्रेकफास्ट हा 9 वाजल्यानंतर केला पाहिजे, जेव्हा कॉर्टिझॉल तयार करून ठेवलंय आता बॉडीने. ओके, सो पहिला टप्पा झाला 6 ते 9. दुसरा टप्पा आहे 9 ते 12. दुसरा टप्पा आहे 9 ते 12, जिथे कॉर्टिझॉल हे सगळ्यात जास्त आपल्याकडे अवेलेबल आहे. पूर्णपणे अलर्टनेस आहे, पूर्णपणे आपल्याकडे काम करण्याची क्षमता आहे, काहीही काम आपण सहजपणे करू शकण्याची वेळ आहे सकाळी 9 ते 12. म्हणजे शरीराकडे त्याची ताकद आहे, हॉर्मोन्स आहेत, एनर्जी आहे आणि वेळ आहे आणि त्याची मानसिक बौद्धिक स्थिती पण अशी आहे की आपण खूप सारं काम त्या वेळात करू शकतो. त्यामुळे नवीन शिकणं, नवीन काहीतरी करणं हे करायचं असेल तर 9 ते 12 हा खूप चांगला वेळ आहे. सो स्टेज 2 आहे की 9 ते 12, जिथे आपण कॉर्टिझॉल वापरतो. 6 ते 9 मध्ये कॉर्टिझॉल तयार होतं, 9 ते 12 मध्ये कॉर्टिझॉल त्याच्या पीकला आहे, आपण ते वापरतो. तेव्हा ब्रेकफास्ट किंवा ब्रंच ही चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये बेसिकली चांगलं प्रोबायोटिक घ्या, प्रीबायोटिक घ्या, किंवा मी एक अजून जो गोष्ट सांगणार आहे नेक्स्ट आठवड्यामध्ये, ज्याला ग्रीन ज्यूस म्हणतो आपण, की जे शरीरामधलं डिटॉक्स करण्यासाठीच्या गोष्टी आहेत ते घ्या. तर या 9 ते 12 वेळामध्ये खूप हेवी खाण्याची गरज नाही जर तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही करणार असाल तर. जर तुम्ही ब्रेकफास्ट न करता ब्रंच करणार असाल तर साधारण 11 नंतर, जेव्हा कॉर्टिझॉल हळूहळू कमी व्हायला लागतं, तेव्हा ब्रंच करणं ही चांगली गोष्ट आहे. ओके, पण तुमच्या सोशल लाईफ प्रमाणे, तुमच्या कामाच्या वेळांप्रमाणे, तुमच्या ट्रॅव्हलच्या गरजेप्रमाणे 9 ते 12 मध्ये कधी पण तुम्ही ब्रंच केलं तरी फारसा प्रॉब्लेम नाही. सो स्टेज 1 आहे सकाळी 6 ते 9, जिथे कॉर्टिझॉल तयार व्हायला लागतं जर सूर्यप्रकाश डोळ्यावर पडला. स्टेज 2 आहे 9 ते 12, जिथे कॉर्टिझॉल पूर्णपणे हायेस्ट पीकला आहे आणि ऍक्टिव्हिटी पण आपण बेस्ट काही करू शकतो. स्टेज 3 दुपारी 12 ते 5. स्टेज 3 आहे दुपारी 12 ते 5. याच्यात मी ऍक्च्युली डिवाइड करत नाहीये, कारण प्रत्येकाच्या कामाची 9 ते 5 हा आपला जनरली ऑफिस टाइम ठरवलेला आहे. त्याचं कारण पण असंच आहे की 9 ते 12 मध्ये आपण बेस्ट करतो, मग जेवणाचा लंच टाइम असेल आणि मग हळूहळू 12 ते 5 मध्ये लक्षात येईल तुमच्या की कॉर्टिझॉल हे हळूहळू कमी व्हायला लागले. कपॅसिटी आपली शरीराची फारशी कमी होणार नाही, पण ब्रेन आणि बॉडी याचं जे आहे टायर्डनेस किंवा खूप ऍब्सॉर्प्शन नवीन इन्फॉर्मेशनचं होणं हे कमी होऊ शकतं. सो तिसरी स्टेज आहे 12 ते 5, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की स्लो डाऊन व्हायला लागतं बॉडी. पण याचा अर्थ पूर्णपणे तुमचं बंद झालंय असं नाही, पण कॉर्टिझॉल कमी व्हायला लागतं. त्यामुळे त्यावेळी तुम्ही लंच केलं तर आता ब्रेनला लक्षात येतं की लंच झालंय, आता माझं सगळं कार्य किंवा माझं सगळं अटेन्शन डायजेस्टिव्ह सिस्टीमवर द्यायला पाहिजे. म्हणून लंच नंतरचे काही 2 तास वगैरे नवीन शिकणं खूप अवघड असतं. खूप हेवी लंच केलं तर कधीही नवीन शिकणं अवघड असतं. सो सकाळ ते 9 ते 12चा वेळ खूप चांगला आहे आणि 5 ते
संध्याकाळी 11 पर्यंतचा वेळ नवीन शिकण्यासाठी खूप चांगला आहे. पण 12 ते 5 हे हेवी लंच, कारण आपलं ते मेन फूड असणार आहे दिवसभरातलं, त्याच्यानंतर स्लो डाऊन ऍक्टिव्हिटीचं असलं पाहिजे. सो स्टेज 3 आहे 12 ते 5, की ज्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल काम करू शकता, लंच घेऊ शकता. 9 ते 12 मध्ये ब्रंच घेतलं नसेल तर तुम्ही लंच घेऊ शकता 12 ते 5. त्याच्या पुढची स्टेज आहे 5 ते 8, संध्याकाळी 5 ते 8. या स्टेजमध्ये तुम्ही लाईट फूड डिनर घेऊ शकता, ज्याच्यामध्ये इन्क्लूड करावं फ्रुट्स. तुम्ही खूप रात्री जेवणार असाल तर फ्रुट्स घेऊ नये, पण तुम्ही 5 ते 8 म्हणजे साधारण 6:30 ते 7:30च्या दरम्यान, किंवा तुमची जी काही भूक लागण्याची वेळ असेल ती संध्याकाळची 5 ते 8च्या मध्ये असली पाहिजे. त्याच्यात लाईट फूड घ्यायला पाहिजे, कारण आता कॉर्टिझॉल हे हळूहळू ऑलमोस्ट पूर्ण तुमच्या हार्मोनची प्रोसेस कमी झालेली आहे आणि मेलिटोनिन सुरू व्हायला लागलंय. सो 7:30-8च्या दरम्यान तुम्हाला तहान लागेल, जांभया येतील, शरीर म्हणेल आता थोडं थांबा. अशा वेळी पाणी पिणं, गरम पाणी पिणं, किंवा ज्यूस कुठला तरी पिणं, किंवा कोहळा किंवा लेमन ज्यूस, सिट्रस, हे खूप चांगलं आहे. त्यावेळी शरीराला ते उत्तेजक पण नाहीये, पण ते एनर्जाइज करणार आहे, कारण हळूहळू तुमचा कॉर्टिझॉल कमी कमी होत चाललेला आहे. त्यामुळे शरीरातली एनर्जी वाढवण्यासाठी सी विटॅमिनचं जे काही, मग आता लिंबू पाणी असेल किंवा संत्र्याचा ज्यूस असेल, मोसंब्याचा ज्यूस असेल, असलं काहीही, किंवा तुम्ही जरी काही जे डिनर घेताय त्याच्यावरती फ्रुट्स किंवा लिंबू पिळून असं काही केलं तर सी विटॅमिन जेवढं घ्याल तेवढं या स्टेज नंतर 8 ते 11 तुम्हाला अजून ऍक्टिव्हिटी मध्ये राहण्याची शक्यता वाढेल. ओके, सो लाईट फूड डिनर, आणि ऑब्झर्व करा की मेलिटोनिन वाढायला लागल्याला जाणवायला लागेल. सो ही झाली चौथी स्टेज. आता नेक्स्ट स्टेज आहे 8 ते 11, संध्याकाळचे 8 PM to 11 PM. ह्याच्यामध्ये आता मेलिटोनिन पूर्ण वाढलेलं नाहीये आणि कॉर्टिझॉल पूर्णपणे गेलेलं नाहीये. तर हा एक खूप छान ब्रिजिंग टाइम आहे. याच्यामध्ये आपलं ब्रेन पूर्ण अलर्ट आहे, पण स्ट्रेस नाहीये. पूर्ण अलर्ट आहे पण स्ट्रेस नाहीये. त्यामुळे संध्याकाळच्या मेडिटेशनची ही चांगली वेळ आहे, 5 ते 8. याच्यामध्ये जर तुम्ही मेडिटेशन करून मग डिनर घेतलं तर 8 ते 11 मध्ये तुम्ही तुमच्या हॉबीज वाढवू शकता, रीडिंग करू शकता. तुम्हाला काही रायटिंगची सवय असेल, लेख लिहायचे आहेत, काहीतरी आर्टिकल्स वाचायचे आहेत, किंवा काही गाणं तुमचं खूप दिवसांपासूनच राहिलंय, पेंटिंग करायचंय, कारण आता तुमचं जेवण झालेलं आहे, तुमच्या बॉडीची लाईट फूड घेतलंय. 8 ते 11 हा वेळ खूप क्रिएटिव्ह वेळ तुम्ही देऊ शकता, कारण मेलिटोनिन तयार व्हायला लागलेलं आहे पण झालेलं नाहीये. पूर्ण मेलिटोनिन तयार होण्याचा वेळ साधारण 10 ते 11 मध्ये आहे, नॉर्मल रुटीन प्रोसेस प्रमाणे. एखाद्याचं कामाप्रमाणे जर वेळ वेगवेगळी लागणार असेल तर दॅट्स ओके, पण नॅचरली 8 ते 11 हा वेळ तुमच्यासाठी क्रिएटिव्हिटी टाइम म्हणून तुम्ही ठेवू शकता. याचा अजून एक तुम्ही करू शकता, इमोशनल बॉन्डिंग टाइम. म्हणजे ज्या खूप मित्रांशी, मैत्रिणींशी, नातेवाईकांशी आपलं थोडंसं काहीतरी बिनसलंय, अशा लोकांना जर फोन करायचा असेल आपल्याला, त्यांच्याशी आपल्याला पुन्हा रिसेट करायचंय आपलं इमोशनल टायमिंग, तर तो वेळ 8 ते 11चा खूप चांगला आहे, कारण तुमचं माइंड पीसफुल आहे, तुमचं बॉडी पीसफुल आहे, कुठलंही स्ट्रेसफुल काम तुम्ही करत नाही आहात. ऑटोमॅटिकली तुमची इनर सायलेन्सची स्टेट आहे. जर तुमचं जेवण 8 वाजताच्या आधी झालं असेल तर, त्यामुळे क्रिएटिव्हिटी आणि इमोशनल बॉन्डिंग या दोन्हीसाठी हे खूप चांगला वेळ आहे. घरामध्ये सुद्धा सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा माराव्या, काही खेळ खेळावे, एकमेकांशी सकाळ दिवसभरात काय घडलंय त्याचं शेअरिंग करावं. जर तुमची मुलं लहान असतील, दिवसभरात काय झालंय ते त्यांच्याकडनं तुम्ही ऐकून घ्या, कारण आता तुमच्याकडे या वेळात पेशन्स पण असेल. हेच तुमचं कॉर्टिझॉल जेव्हा खूप हाय असतं तेव्हा जर मुलांनी येऊन तुम्हाला काही सांगायला लागलं, तुम्ही म्हणताय थांब रे, मी इतकं बिझी आहे, मध्ये कुठेतरी काहीतरी काय येतोस तू, तेच तेच तुला सांगायचं असतं वगैरे, चिडचिड होते आपली,
कारण आपलं कार्टिसॉल खूप हाय आहे. पण आपल्या मुलांशी संवाद साधून, घरातल्यांची, नवरा बायकोंनी एकमेकांशी, सासू सासरे, आई वडील, जिथे आपल्याला इमोशनल बॉन्डिंग करायचंय त्यासाठी 8 to 11 हा मेंटली, इमोशनली, फिजिकली, फिजिओलॉजिकली बेस्ट टाइम. कारण याच्यामध्ये सगळेच हार्मोन हे बॅलन्स किंवा एकदम स्टेबल स्थितीत आहे. ओके. आणि मग लास्ट स्टेज आहे रात्री 11 ते सकाळी 6. रात्री 11 ते सकाळी 6 या पहिल्या 5 स्टेजेस जर आपल्या व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गेल्या असतील तर 11 ते 6 हा डीप स्लीप, शांत स्लीप, पीसफुल स्लीपचा टाइम आहे. आणि या वेळात शरीर मेंटेनन्सचं व्यवस्थित काम करेल. मेंटेनन्स करेल म्हणजे काय, तर आपल्या दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटीमध्ये साधारणपणे 20 ते 30 हजार विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. 20 ते 30 हजार विचार म्हणजे तुम्ही काही बघणं, ऐकणं, स्मेल, सगळं काही जे ब्रेन मध्ये इन्फॉर्मेशन म्हणून जातं आपल्या पंचेंद्रियाद्वारे आणि आपल्या बाकी ऐकणं, बोलणं किंवा विचार करणं या सगळ्यामुळे. आता या 20 ते 30 हजारापैकी 1000 फक्त आपल्या उपयोगी विचार असतात. बाकी 29 हजार वेस्ट विचार. ते सगळे घेऊन जर आपण दुसऱ्या दिवशी उठलो ना तर मग आपल्याला खूप टायर्ड आणि स्ट्रेसफुल वाटतं. तर ब्रेन मधले हे सगळे विचार काढून टाकण्याचं काम हे रात्री शांत झोप झाली तर होतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर सकाळी उठणारं लहान मुलाचा चेहरा किंवा एखादी गाय झोपलेली आणि सकाळी उठलं किंवा मांजर, कुत्रा तुमच्याकडे आहे तर ते उठलं ना की असं असं काहीतरी स्ट्रेच करतं बॉडी आणि मग जगाकडे बघायला लागतं. पहिलं ते बॉडीला स्ट्रेच करतं कारण त्याचं कार्टिसॉल आता सुरू करायचंय त्याला आणि मग जगाकडे बघतं, अरे बापरे हे पण एक्झिस्ट होतंय का माझ्या बरोबर टाईप मध्ये. लहान मुल तर असं आश्चर्याने बघत असतं कोण कोण दिसतंय माझ्याकडे. तर जसे जसे तुम्ही शांत होत जाल, शांत झोप लागायला लागेल तसे तुम्ही लहान मुलासारखे व्हायला लागाल की रोज आपल्या मनातल्या, ब्रेन मधल्या अनावश्यक गोष्टींना आपण काढून टाकतो. आणि विसरणं ही खूप महत्वाची गरज आहे ब्रेनची. विसरणं म्हणजे काय, तर जे अनावश्यक आहे ते काढून टाकणं, ते होणं. तसंच सेल्स, आपल्या शरीरामध्ये लाखो करोडो सेल्स आहेत आणि ती प्रत्येक सेल आपल्या शरीरा एवढंच काम करत असते. म्हणजे आता तुम्ही काहीतरी पेननी लिहिताय किंवा कानाने ऐकताय तर तुमचं पेन पकडणं, ते लिहिणं याच्यासाठी हजारो सेल्स ऍक्च्युली एकमेकांशी कोऑर्डिनेट करतायत. ब्रेन आहे, मग बॉडी आहे, मग पेन साठी आहे, मग विचार आहे. खूप सेल्स एकमेकांशी कोऑर्डिनेट करतात तेव्हा तुम्ही एक शब्द लिहिता. या सगळ्या सेल दिवसभर काम करतात. ज्या अनावश्यक सेल आहेत ज्यांचं काम संपलंय ते सेलची पण एक लाईफ आहे. 21 दिवस ही सेलची लाईफ आहे. जेव्हा सेलचं लाईफ संपतं ती सेल मरून गेली पाहिजे आणि ती शरीरातनं बाहेर पण गेली पाहिजे. हे होण्याचं काम सुद्धा रात्री 11 ते 6 ची तुमची जी शांत झोप आहे तेव्हा होत असते. सो विचारांचा मेंटेनन्स होतो, अनावश्यक सेल्सचा मेंटेनन्स होतो आणि नवीन सेल्सचं पुनरुज्जीवन पण होतं. तर शांत झोप न लागण्यामुळे जे जे प्रॉब्लेम्स, डिसीज म्हणून आपल्याकडे आहेत ते सगळे काय येतात, तर मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी आपली कमी व्हायला लागते. ऍक्टिव्हिटी दिवसभराची आपण ताणून नेतो, करत राहतो इमोशनली किंवा आपली आत्म एक जिद्द असते त्याच्यावर आपण खेचतो. पण जिथे शांत झोप होत नाही तिथे डेफिनेटली मेंटेनन्स न झाल्यामुळे हळूहळू एक एक दिवसांनी लोड वाढायला लागतं आणि मग स्ट्रेस आपल्या हाताच्या बाहेर जातो आणि म्हणतो आता माझ्याच्यानी शक्य नाही, आय एम गिव्हिंग अप. आणि मग ती डिसीज स्टेट येते. म्हणजे ऍट इज जो नाहीये तो डिसइज आहे. सिंपल डेफिनेशन ऑफ डिसीज काय आहे, तर द वन हु इज नॉट ऍट इज डिसीज्ड. आणि ऍट इज विथ एव्हरीथिंग अराउंड. आणि हे ऍट इज होण्यासाठी ही सर्कॅडियन रिदमच्या स्टेजेस व्यवस्थित फॉलो झाल्या तर तुमचं माइंड, ब्रेन, बॉडी, सगळ्याच गोष्टींनी, एन्व्हायरमेंट हे सगळं ऍट इज तुम्ही होऊन जाल.
आणि मग शरीरात कितीही प्रॉब्लेम असले तरी सुद्धा तुम्ही ऍट इज मध्ये जाऊ शकता. आणि म्हणून मी त्या दिवशी सांगितलं की एक हार्मोन तयार होत असतं, हॅपी हार्मोन जे होतात. तर सकाळी उठल्यावर आपल्याला सूर्याकडे बघितल्यावर, आपल्या घराकडे बघितल्यावर खूप छान वाटलं पाहिजे. आणि यासाठी एक खूप छान प्रेयर आहे जी आपल्या संस्कृतीमध्ये, मला माहित नाही तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवली आहे का नाही, पण आम्हाला शिकवलेली मला आठवते. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आता कराग्रे वसते, अग्रे मीन्स टिप्स. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम मीन्स क्रिएटिव्हिटी, मेंटेनन्स आणि डिस्ट्रक्शन. हे तिघांनाही इथेच आपल्याला बघायचंय, बाहेर कुठेही नाही. तर माझ्याच हातात तुम्ही त्यांना बोलत आहे. करा मी तुम्ही हाताची अशी ओंजळ करून जर त्याच्याकडे बघितलं उठल्या उठल्या, तर अख्ख्या कृष्ण, राम, तुमचा जीजस असेल, कोण ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे तो देव तुम्हाला त्याच्यात दिसेल, कारण ते सगळं तुमच्या हातात आहे. आणि हातात आहे याचा अर्थ काय आहे, तर जी सिस्टीम आता शांत आहे, जी सिस्टीम आता क्रिएटिव्ह आहे, जी सिस्टीम आता पीसफुल आहे, ती जगामध्ये उपयोगी आहे. कारण आपला जन्मच झालाय परोपकारार्थ जीवनम. जर उठून सकाळी आता याला कसा त्रास द्यायचा, त्याला कसा त्रास द्यायचा, यांनी मला हे सगळे काल सांगितलं होतं, हा जर विचार सकाळी येत असेल तर नॉट ॲट इज ही स्टेट आपणच निर्माण केली आहे, कारण सकाळचा विचारच असा आहे. तर जे सकाळी शांत उठतील, तुम्ही सुरू करा ही प्रेयर करणं उठल्या उठल्या. आणि शेवटी जेव्हा बेडमधून उठून तुम्ही भूमीवर पाय ठेवणार आहात, तिलाही थँक्यू म्हणायचंय. त्यामुळे कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हा पाठ सगळ्यांनाच माहित असतो. पण समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, प्रभाते. मी तुम्ही त्याच्यावरती पाय ठेवण्याआधी त्याची परमिशन घ्या. तर हा श्लोक तुम्हाला येत असला तर म्हणा, नाहीतर युट्यूबवर लावा, तो पॉसिबल आहे. पण तुमच्या शरीराला ते जे व्हायब्रेशन आहे त्याच्यानी क्रिएशन, मेंटेनन्स, डिस्ट्रक्शनची सायकल सतत चालू ठेवणं आणि रोज एक नवा दिवस मी जगतोय यामध्ये येणं, हा सर्कॅडियन रिदमचा खूप महत्वाचा हेल्पफुल भाग आहे आपल्यासाठी. एव्हरी डे इज अ न्यू डे. काल झालेलं विसरून जा, आज हॅपी न्यू डे साठी मी रेडी आहे. या तयारीने जो माणूस जाईल त्याला डिसीज येण्याचा चान्सच नाही. त्याचं शरीर डिसीज असू शकतं पण तो डिसीज नसेल माणूस. आणि यात खूप फरक आहे, यात खूप फरक आहे. आणि जस जसे तुम्ही ॲट इज होत जाल तस तसा शरीरामधला डिसीज पण तुमचा निघून जायला लागतो. तो म्हणेल मला नाहीच राहायचं इथे आता, कारण मला इथे आता रेंट भरायची पण शक्यता नाहीये, इथे इतकं सगळं क्लीन स्वच्छ आहे की मला इथे जागाच नाहीये. मग माझा डिसीज कधी बरा होईल याचं टेन्शन घेण्यापेक्षा मी ॲट इज कसं होईल याचा विचार केलात तर ऑटोमॅटिकली नैसर्गिकरित्या हेल्दी होणं पॉसिबल आहे. स्टेजेस कळल्या सगळ्यांना? पहिली स्टेज आहे सकाळची, मग पहाटेची, मग सकाळची, मग दुपारची, मग संध्याकाळची, आणि मग त्याला आपण संध्याकाळ म्हणजे जी 8 ते 11 ही सगळ्यात महत्वाची स्टेज आहे, जी ऍक्च्युली आपण नॉर्मली खूप वेस्ट करतो टाइम. कारण त्यावेळी आपण जेवत बसतो, लोकांना हे ते आणि मग सगळी घरातली वादविवाद भांडणं त्यावेळीच होतात, तुम्ही बघितलं असेल तर. पण तुम्ही शांत असाल तर घर शांत होईल. आणि मग 11 ते 5 ची शांत झोप ही खूप काही बदलू शकते. ठीक आहे, तर दॅट्स ऑल फॉर टुडे. कोणाला जर काही डाऊट असले तर विचारा. या स्टेजेस मी एकदा तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, तुम्ही लिहून घेतल्याच असतील, पण बघा की तुम्हाला त्या बरोबर जमल्यात का नाही. मग गॉडचा जो फुल फॉर्म सांगितलाय तो परत एकदा सांगते. या तुम्हाला स्क्रीन दिसतंय का? हो दिसत. या आता उजव्या बाजूला एक ग्राफ ठेवलाय. तो लाल जो आहे तो कार्टिझॉल कसं वर जातं सकाळी 6 पासन आणि हळूहळू कमी होत जातं. आणि दुसरा ब्लू आहे जो मेलिटोनिन कसा पहिल्यांदा कमी असेल, म्हणजे सकाळी कमी असेल आणि मग हळूहळू तो वाढत जातो. आणि यांचे ते क्रॉसिंग पॉइंट्स आहेत ना,
ते खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. त्यावेळी आपण खूप अलर्ट असतो कारण दोन्ही आपल्याकडे आहेत तेव्हा. ओके, त्यामुळे सकाळचा वेळ ध्यान, धारणा, प्राणायाम, मेडिटेशन सगळं करावं, एक्सरसाइज करावा. तसंच संध्याकाळचा वेळ जो ट्रान्झिशन आहे 5 ते 8चा वेळ, तेव्हा पण पुन्हा ध्यान, धारणा, मेडिटेशन, प्राणायाम करा. ओके, सो कार्टिसॉल आणि मेलेटोनिन हे कसे अपोजिट आहे ते दाखवण्यासाठी हा ग्राफ ठेवलाय की एक जेव्हा वाढतं तेव्हा दुसरं कमी होतं. मेलेटोनिन जसं वाढायला लागतं तसं कार्टिसॉल कमी होतं. सो हे 6 टप्पे तुम्ही लक्षात ठेवा की हे खूप महत्वाचे आहेत की ज्याच्या सिस्टमॅटिक जेव्हा तुमचा सर्कॅडियन रिदम सेट होईल, प्रत्येक टप्पा हा हळूहळू हळू तुमचा सेट होतोय. असं समजू नका की 2 दिवसात सगळंच सेट होऊन जाईल, पण जसे तुम्ही एक एक गोष्ट सेट करत जाल तसं तुमच्यासाठी एक एक टप्पा हळूहळू सेट होईल. कोणाचा पहिला होईल, कोणाचा दुसरा होईल, पण ही सायकल आहे. तुमचा कुठलाही पहिला असू शकतो या 6 पैकी आणि मग पुढचं सायक्लिकली ते होत जाईल. ठीक आहे. सो जीओडीचं एक्सपान्शन आहे जनरेशन, ऑपरेशन, डिस्ट्रक्शन, ज्याला तुम्ही गुरुदत्त म्हणता ना. आपल्या इथे गुरुदत्ताचं रूप हेच आहे, ब्रह्मा विष्णू महेश्वरा तिघांनाही एकत्र केलेलं जे रूप आहे तेच आहे जीओडी, जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रक्टर. आणि हे आजचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या सगळ्यामध्ये आम्ही या 3 गोष्टी वापरूनच IT मधलं आजचं सगळं प्रोसेसिंग होतंय. ही स्पिरिच्युअलिटी आजकाल टेक्नॉलॉजी मध्ये पण यायला लागली. ओके, या. थँक्यू. काही जयश्री, तुम्हाला प्रश्न आहे, विचारू शकता तुम्ही. मॅम ऍक्च्युली मला क्वेश्चन होता की वॉकिंग कधी केलेलं चांगलं, कुठल्या टाइम झोन मध्ये, की म्हणजे morning walk सकाळी चांगलं की dinner? सकाळच्या पहिल्या स्लॉट मध्ये किंवा 5 ते 8च्या स्लॉट मध्ये. आणि आय प्रिफर मॉर्निंग, कारण वॉकिंग नंतर तुम्हाला घाम यायला पाहिजे आणि तुमचे मसल्स आणि या सगळ्याचं टोन वाढलं पाहिजे. तर मॉर्निंग कॉर्टिसॉल जेव्हा चांगलं असतं तेव्हा करावं. पण मॉर्निंग जर तुम्हाला तुमच्या कामामुळे शक्य नसेल तर अदर बेटर टाइम इज 5 to 8. पण आम्ही जनरली 8 ते 11चा वेळ, खूप लोक डिनर नंतर वॉकिंग करतात. पण मग त्या वॉकिंग मध्ये इमोशनल बॉन्डिंग असेल तर आय एम ओके, पण ते एक्सरसाइज म्हणून वॉकिंग उपयोगी नाही. ती शतपावली म्हणून चांगली आहे आणि ती शतपावली 4-5 जणांनी मिळून करावी, दिवसभरात घडलेलं एकमेकांशी शेअर करावं आणि मग दॅट इज ओके. पण ती एक्सरसाइज म्हणून ते वॉकिंग बरोबर नाही. सकाळचं वॉकिंग हे एक्सरसाइज म्हणून चांगलं आहे. ओके, सनराईजच्या वेळेस, राईट? सनराईज, येस. मॉर्निंग 5 to पहिली 6 ते 9चा जो वेळ आहे पहिला स्लॉट, दॅट्स बेस्ट फॉर वॉकिंग. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही डाऊट आहे का, विचारू शकतो. अदरवाईज आपण प्रेयर करू आणि मग प्रश्न विचारू शकतो. वॉकिंगसाठीचा वेळ कोणता? काय उषमा, ऐकून नाही आलं मला. संध्याकाळचा वॉकिंगचा वेळ कोणता? संध्याकाळचा 5 ते 8चा, कारण त्यावेळी कार्टिसॉल आणि मेलेटोनिन एकमेकांच्या क्रॉसिंग मध्ये आहे, त्यामुळे कार्टिसॉल आहे तुमच्याकडे. पण 8 नंतर खूप लोक डिनर नंतरची शतपावली रात्री 10 वाजता वगैरे, कारण तेव्हा सगळ्यांना मिळून वेळ असतो, पण त्यात तो एक्सरसाइज नाही होऊन ती शतपावलीच होऊ शकते. म्हणजे काय, तर झोपायच्या आधी खाल्ल्या लगेच झोपू नये म्हणून ते दॅट्स ओके. पण जे तुम्ही मॉर्निंग वॉक ज्याला म्हणतो आपण एक्सरसाइज म्हणून, ती रिअली मॉर्निंग पाहिजे, नाहीतर मग 5 ते 8 मध्ये पाहिजे संध्याकाळी. बेस्ट सकाळचं. बेस्ट इज सकाळची. आणि तुम्ही बघा, जे मॉर्निंग वॉक करतात त्यांना दिवसभर म्हणजे रात्री 11 पर्यंत ते काम करू शकतात, कारण तुमची एनर्जी ऑटोमॅटिकली फुल ऑन आहे. किंवा योगा, जिम, एक्सरसाइज, हे सगळं मॉर्निंग इज द बेस्ट आहे. 11च्या नंतर काहीच करू शकत नाही. 11च्या नंतर तुम्ही दुपारचं मेडिटेशन करू शकता, जेवणाच्या आधी केलं तर. कारण आता आपली जेव्हा भूक लागेल तेव्हा मेडिटेशन करण्याची स्थिती हळूहळू यायला लागेल तुम्ही. ओके, पण 11 ते 5 हा वेळ कशासाठी चांगला नाही. नॉर्मल काम तुम्ही करू शकता, पण नॉट एक्सरसाइज किंवा नवीन क्रिएटिव्हिटी, या सगळ्या गोष्टी कठीण आहेत त्या नॅचरली. पण मग तुम्ही स्ट्रेस केला तर ऍथलीट आहेत किंवा सचिन तेंडुलकर आहे, ते 18 तास पण खेळू शकतात, त्यांना प्रॉब्लेम नाही. दे आर इन अ डिफरंट स्टेज ऑफ माइंड. ओके,
ते गोल ओरिएंटेड लोक काही करू शकतात, त्यासाठी त्यांना वेगळं मेंटल ट्रेनिंग पण दिलं जातं. दॅट्स डिफरंट. त्यांचं ते काम म्हणून करतात. जसं आपण 9 ते 5 ऑफिसला जातो, तसा सचिन 9 ते 5 याला ग्राउंडवर जाऊ शकतो. तो त्याचा जॉब आहे. दॅट्स डिफरंट. ठीक आहे. ओके, गुड. मग प्रेयर करून घ्या. मग Prayer कोणाला करू. डाऊट असले तर विचारू शकता.